माझं नाव मैलारी कल्लप्पा गावडे. मला छातीमध्ये दुखू लागल्यामुळं मी अर्जंट या हॉस्पिटलला गाठल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला डॉक्टर साहेबांना भेटलं. त्यांनी बोलावून चौकशी केले. त्यांनी म्हणले तुम्ही पहिल्यांदा ॲडमिट करून घेऊ, काय झालं ते फोटो काढून बघू, त्याच्यानंतर निर्णय. तुम्ही काय घाबरू नका, इथं काय होत नाही, असलं काय मोठं भीती होण्यासारखं कारण नाही असं आम्हाला समजावून सांगितले. ॲडमिट करून घेतले. दुसऱ्या दिवशी तपासले. त्यांनी म्हणले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ठीक आहे साहेब, करा. इथं तुम्हाला जेवण बी व्यवस्थित मिळेल, राहणं पिणं सगळंच आहे म्हणले त्यांनी, तुम्हाला काय अडचण नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा इथं येऊन आम्हाला विचारले तुम्हाला काय समस्या आहे का, तुम्हाला कशाची भीती वाटते का, BP वगैरे चेंज होत असतं ना, असं का आहे का. नाही साहेब, स्वतः तपासून करून मग ऑपरेशनला नेऊन ऑपरेशन करून त्या माणसाचं समाधान करणारा हा डॉक्टर आहे. अतिशय चांगला माणूस, तरुण आहे, कधी घमेंड नाही, जाता जाता बोलवा उभारून बोलत आहे. अशा डॉक्टरची खरोखर गरज आहे. तसा माणूस या ठिकाणी आहे. त्यामुळे या परिसरात कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही. याबद्दल संपलं की साहेब, अजून का पाहिजे. नाही, माझी आता तब्येत आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दवाखान्यात आलो आहे. माझं वय 74 आहे. दवाखाना मला माहीत नाही, विचारा माझी पत्नी आहे त्यांना. परंतु इथं आल्यानंतर माझी छाती फुटून पाणी झालं. सगळं कधीच माहीत नाही. म्हणलं इथं कापणार, ऑपरेशन म्हणलं कापणार बिपणार. मग साहेबाला बोलल्यावर त्यांनी जवळ बसून घेऊन सांगितलं मला समजावून, काही घाबरण्यासारखं नाही. ते छातीत दुखायला म्हणजे इथे कुठंतरी एक नस चोकप होते, ते बघू आपण म्हणले. मग झाल्यानंतर ते झालं की तपासली की मग ऑपरेशन करू, काय अडचण नाही म्हणले, तुम्ही घाबरण्यासारखं काहीच नाही. मग ते तशाच पद्धतीने त्याने केले, व्यवस्थित झालं. आज मला डिस्चार्ज देणार आहेत. फक्त थोडं सलाईन राहिलं, ते लावून जावं म्हणल्यानंतर थांबलो आहे मी. अतिशय व्यवस्थित काम माझं केलं आहे. इथं स्टॉप पण चांगला आहे, सगळ्यांनी व्यवस्थित काम करतात.